आज बनवूया नवरत्न कोरमा। नवरत्न कोरमा यासाठी कारण की ह्याच्यामध्ये 9 प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या जातात, जशी शिमला मिर्च, गाजर, फ्लॉवर, ओला वाटाणा, टोमॅटो, बटाटे, कांदे, पनीर, अननस। तर कांद्यांपासून आपण सुरुवात करूया। 4 कांदे किसून घेतलेले आहेत आणि वाटपासाठी इथे मी घेतलेले जिरं, धने, हिरवी मिरची, काजू, अद्रक, लसूण ह्याची आपण फाईन पेस्ट करून घेणार आहोत। पनीरचे तुकडे छान तेलामध्ये खरपूस तळून घेऊया। भाज्या इथे वाफवून घ्यायच्या आहेत की त्या आपल्याला शिजवाव्या लागणार नाहीत। तेल गरम झाल्यावरती मी ह्याच्यामध्ये खडे मसाले ॲड केलेले आहेत आणि कांदा जो आपण किसलेला तो घालायचा आहे। छान तेल सुटेपर्यंत आपण कांदा परतणार आहोत। मीडियम हाय फ्लेमवरती परतलेला आहे। त्यामध्ये आपण लाल मिर्च पावडर आणि हळद घालून परतून घेऊया। मिक्स होऊन तेल सुटू लागलेलं आहे। आता त्यामध्ये ग्रेव्ही ॲड करूया। ग्रेव्ही मस्त मिक्स झाल्यानंतर आपण टोमॅटो ॲड करणार आहोत आणि थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे। चवीनुसार मीठ ॲड करूया। वाफवलेल्या भाज्या आणि 2 चमचे घट्ट दही घालून परतून घेऊया। शिमला मिरची, 1 शिमला मिरची वरतूनच घालायची आहे, म्हणजे छान तिचा कुरकुरीत स्वाद येईल। आणि जे फ्राय केलेलं पनीर होतं ते घालून घेऊ। 1-2 मिनटं छान शिजल्यावरती आपण त्यामध्ये कसुरी मेथी ॲड करूया आणि 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे। भाजीचा छान खमंग वास सुटलेला आहे। सगळ्या भाज्या व्यवस्थित कुक झाल्यावरती आपण त्यामध्ये अननस ॲड करणार आहोत। अननस ॲड केल्यामुळे भाजीला छान टँगी टेस्ट येते। 2 मिनटं गॅसवरती ठेवून छान परतून घेतलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। चॅनलवरती नवीन असल्यास प्लीज डू सबस्क्राईब। थँक्यू।